भाऊ 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 भाऊ, तो आलाय. कोण रे? फिर आ गए. ए पप्या, ए पप्या, ए पप्या, ए पप्या, ए पप्या. ओके. ए पप्या. सुपर हिट. ए पप्या, ए पप्या. ए पप्या. सुपर हिट. तो नुसता बोलत नाही, डायरेक्ट नडतो. नमस्कार मंडळी, तुम्ही बघतो तुमचा लाडका सुपरहिट कार्यक्रमचं नाव आहे पप्या लाडन हाक मारायची मागतो बोलत नाही डायरेक्ट नडतो. तुमच्या लाडक्या सुपरहिट न्यूज चॅनलवरचं नाव आहे न्यूज अनकट टीव्ही. मंडळी, आजचा सब्जेक्ट आहे एक मराठा लाख मराठा आरक्षण. तुम्हाला कळलंच असेल, मी सर्व राजकीय पक्षांशी याच्यावर बोललो, सगळ्या नेत्यांशी त्यांचं काय मत आहे याच्यावर. मग त्याच्यानंतर मी ओबीसी गटाशी बोललो, समाजाशी बोललो की बाबा तुमचं काय मत आहे. आणि आत्ता आपण आहोत मराठी गट, मराठा क्रांती मोर्चाचे काही लोक आहेत, ते आपल्याकडं आत्ता इथे आपल्याला भेटलेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांना सगळे मुद्दे विचारणार आहोत. मग तुम्हालाही समजेल, म्हणजे आता तुम्हाला सर्व राजकीय पक्षांच्या दृष्टीने समजलं, ओबीसीच्या दृष्टीने समजलं, आणि आता मराठी लोकांना म्हणजे मराठा जो समाज आहे त्यांना काय सांगायचं आहे, त्यांना आरक्षण काय पाहिजे, हा सगळा गोंधळ काय, ते सगळं तुम्हाला समजावून सांगतील. म्हणजे तुम्हाला तो पिक्चर क्लिअर होईल. कारण काय असतं की प्रत्येक टी व्ही चॅनलला, न्यूज टी व्ही चॅनलला वेगळ्या वेगळ्या मतांनी सगळं दाखवलं जातं. पण न्यूज अनकट हे असं टी व्ही चॅनल आहे की जे तुम्हाला एक्सप्लेन करतं, समजावून सांगतं की ॲक्च्युअल मुद्दा काय येतो. तर आता आपण बोलणार आहोत मराठी क्रांती मोर्चाचे काही लोक इथं आलेले आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. मराठा समाजाचे काही लोक इथं आलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आपण बघूया की मराठा क्रांती मोर्चाची लोक आज आपल्याला काय सांगणार आहेत, मराठा समाजाची लोक आपल्याला काय सांगणार आहेत, त्यांना आरक्षण का हवं ते. चला. मला एकट्याला घाबरता का तुम्ही? क्या बात. मी बायकोला सांगताना सांगितलंय, हे बघ आलो तर तू गेलो तर समाजाचा कुंकूपासून तयार आहे. वाह चला साहेब. नमस्कार. नमस्कार. मला एक सांगा की मराठा आरक्षण, काही लोकांना माहिती, इत्यंभूत माहिती आहे, अभ्यास माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्याकरता तुम्ही मला सांगा की मराठा आरक्षण काय आणि आपल्याला कशा करता. या ठिकाणी मराठा आरक्षणाची मागणी 1980 पासून स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी पुढाकार घेऊन सुरू केली ती. वास्तविक पाहता मराठा आरक्षणाची आवश्यकता ही काही काळापूर्वी मराठ्यांना नव्हती, परंतु परिस्थिती अशी झाली की 1980 पासून देश स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा 1980 पर्यंत मराठा समाजातले अनेक लोक अनेक क्षेत्रामध्ये मागं राहायला लागली आणि त्यानंतर अनेक शेतीमध्ये दुष्काळ वगैरे असेल किंवा शेतीमधले अनेक प्रॉब्लेम असेल किंवा घरात वाटण्या झाल्या, शेतीचे तुकडे झाले, त्यानंतर लोकांना रोजगारासाठी शहराकडे यायला लागलं आणि शिक्षणासाठी त्यांना वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू झाला. त्यावेळेस खऱ्या अर्थाने मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता वाटली आणि ती मागणी सर्वप्रथम स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी 1980 साली पहिल्यांदा मांडली आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाला सुरुवात झाली. लोकांचा एक प्रश्न आहे जनतेचा की एवढे वर्ष चाललंय सगळं, पण मग आत्ताच ही मागणी का जोर धरायला लागली. ज्या वेळेस मराठा समाजावर शिक्षणात लोकांना प्रॉब्लेम यायला लागले, मुलांचे प्रॉब्लेम यायला लागले. आता समजा माझी मुलीला 90% मार्क मिळाले, 90% मार्क मिळाले तर आणि 77-80% मार्क मिळाल्यांना पण त्या ठिकाणी प्रवेश मिळतो. 90%ला प्रवेश मिळायला त्रास होतो. शिवाय फीमध्ये 70% लोकांना 10,000 फी, आमच्या समाजातल्या मुलांना 1,20,000 फी आम्ही स्वतः अनुभवलेली आहे ती. असं आहे. तर शैक्षणिक क्षेत्रात मग आरक्षणाची गरज प्रत्येक मराठ्याला गरज वाटू लागली ना आरक्षणाची. काय असं आहे, त्यामुळे आरक्षणाची मागणी आता जास्तीत जास्त जोर धरायला लागली. भुजबळ साहेब म्हणतायत की बाबा आमच्यातलं देऊ नका आरक्षण, आमचा जो समाज आहे त्याच्यातला देऊ नका, आम्ही देणार नाही, त्यांना त्यांचं बसं असेल तर तुम्ही द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल त्याच्यावर. मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी अंबडमध्ये छगन भुजबळ आज जे संविधानिक पदावरती बसलेले आहेत, आज जे महाराष्ट्राचे मंत्री म्हणून बसलेले आहेत, त्यांनी मोठी सभा अंबडमध्ये खास त्यासाठी घेतली. त्यामध्ये अनेक ओबीसीचे नेते त्यांनी त्या स्टेजवरती बसवले. त्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, पण जर आमच्याकडे कुणबी दाखले असतील
आणि जर निजामशाहीपासूनच्या ज्या नोंदी असतील तर त्या नोंदींना तुम्ही नाकारणारे कोण? आम्ही जर कुणबी आहोत, आम्ही जर मराठा कुणबी आहोत, आमचे दाखले सापडतात, आता आमच्या नोंदी मिळायला सुरुवात झालेली आहेत, तर त्याला विरोध करणारे तुम्ही कोण? तर ते आरक्षण जे आहे ओबीसी मधलं जे कुणबीमधनं आम्हाला मिळणार आहे ते आमच्या हक्काचं आम्हाला मिळणारच आहे. सर, ह्या प्रश्नाकडनं डायरेक्टली तुमच्याकडे येतो मी की जे देवेंद्र फडणवीस आहेत ते विठ्ठलाच्या दर्शनाला गेले होते पूजेला, आणि पूजेत त्यांनी असं एक तिथे गारणं म्हटलं की बाबा सगळ्यांचं आरक्षण मिळू दे वगैरे, तर याच्यावर काय सांगा? याच्यावर मी एकच सांगतो की आवाज थोडासा. विठ्ठल किंवा गणपती किंवा कुठलाही देव हे राज्य चालवित नाही. राज्य चालवणारे तुम्ही आहात. आज तुमच्या पक्षाचे जवळपास 125 आमदार आहेत. म्हणजे हे जे सरकार आहे या सरकारमध्ये 60-70% वाटा तुमचा आहे. आणि तुम्ही जर असं म्हणायला लागले की विठ्ठलाला मी साकडं घातलंय, तर ही एक मोठी अंधश्रद्धा आहे. आणि राज्य सरकारचा जो अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे तर ह्या कायद्यात ते बसत नाही. आणि वास्तविक घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी असं लोकांना कुठंतरी लहान मुलाला एखादं चॉकलेट बिस्किट दिल्यासारखं बोलावं आणि त्याची समजूत घालावी, अशा प्रकारचं ते वक्तव्य आहे. त्यामुळं त्या वक्तव्याचा आम्ही म्हणजे म्हणताल तर निषेध करतो. कारण असं आहे की अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये ते बसत नाही. विठ्ठल हे लोकांचं एक भक्तीसाठी एक श्रद्धास्थान आहे. विठ्ठल काहीच करू शकत नाही. विठ्ठल फक्त हा तुमचा आधार आहे. तुम्ही तुमची भक्ती जे काय आहे त्याच्यासाठी आहे, तुम्ही त्याच्यासाठी गेलाय. राज्य चालवताना तुम्ही विठ्ठलाचं कुठलं म्हणणं ऐकून घेत नाही किंवा विठ्ठल तुम्हाला काही सूचना देत नसतो. तर तुम्ही प्रशासकीय बाबी आणि जे मराठा समाजाचं मागणं आहे किंवा धनगर समाजाचं मागणं आहे तर याच्यावरती 1 to 1 चर्चा करून टेबल टू टेबल बसून मार्ग निघतोय का, निघत असेल तर हो म्हणावं, नसेल तर त्याला सांगावं. परंतु लोकांना नुसतं झुलवत ठेवणं हा तुमचा धर्म नाही आणि तुम्ही ते करू नये. इलेक्शन आलंय जवळ आणि याच्यावर अनेक पक्षांच्या मतांवर परिणाम होणार आहे हे 100%. काय वाटतं, काय होईल राजकारणामध्ये आता? सध्याची जर परिस्थिती बघितली तर मराठा आरक्षणाचा प्रश्नही आत्ता ऐरणीवर आलेला आहे. दुसरं धनगर आरक्षण सुद्धा आत्ता ऐरणीवर आलं आहे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकारची जी काही भूमिका आहे ती सरकार कुठलीच भूमिका आत्ता ठोस घेत नाही आहे. हा मुख्य मुद्दा आहे. आणि तशी भूमिका न घेतल्यामुळं समाजाला आज जे काही अनिश्चितता झालेली आहे त्याच्यामुळे हे जे काही आंदोलन आणि हे जे काही मोर्चे किंवा आत्ता ज्या काही सभा चालू आहेत याचा परिणाम निश्चितच तुमच्या निवडणुकीच्या सगळ्या एकंदर प्रोसेसवर होणार आहे. आणि तो कसा होईल हे आत्ता सांगता येणार नाही नक्कीच, पण त्याचा उद्रेक मात्र होऊ शकतो, हे मात्र नक्की. जरांगे पाटील बसलेत उपोषणाला आणि काय होतं की लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा प्रशासन जे आत्ताचं सरकार आहे त्यांचा खेळ चालू आहे त्यांच्याबरोबर, की बाबा ही तारीख दिली, मग ती तारीख दिली, मग ती तारीख दिली, मग ती तारीख दिली. आणि म्हणजे आपण म्हणतो ना की बरं झालं असं की बाबा मराठा आरक्षण सुरू झालं, मग ओबीसी सुरू झालं, आता धनगर आरक्षण सुरू झालं, तर मग हे असं जर व्हायला लागलं तर पुढे दंगली घडतील असं लोकांचं म्हणणं आहे आणि याच्याने महाराष्ट्र तुटू शकतो. याच्यावर तुमचं काय मत आहे? ह्या बाबतीत बोलायचं झालं तर निश्चितच प्रशासनाचा म्हणजे सरकारचा हा प्रयत्न आहेच की हे मोडून कसं काढायचं. कारण जरांगे पाटलांना मिळणारी जी प्रसिद्धी आहे ती आजपर्यंत कुठल्याही महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या नेत्याला मिळालेली नाही. त्यांच्या मागं जो फॉलोअप आहे आत्ता मराठा समाजाचा एकवटलेला, तो अनेकांच्या डोळ्यात खुपतो आहे. मला ह्यापेक्षा मी आत्ता जे काही प्रश्न विचारले प्रत्येक प्रश्नावरती बोलायला आवडेल मला. जसं आत्ता आडेकर साहेब म्हटले की आरक्षणाचा मुद्दा पहिल्यांदा स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी घेतला 80 साली. ती पहिली व्यक्ती आहे की ज्यांनी पुढचा दूरदृष्टीचा विचार केला की आपला समाज हा काही काळानंतर मागासलेला होईल, मागासच जाईल या प्रत्येक शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या. म्हणून त्यांनी तो मुद्दा 1980 साली विचारात घेतला आणि तो मुद्दा पुढे मांडला. पण राज्यकर्त्यांनी त्या मुद्द्याचा खेळ लावला 50 ते 55 वर्ष. ही शोकांतिका आहे. निम्म्यापेक्षा 70 ते 80% जास्त मराठा नावाजलेले नावारूपाला आले आणि संपले. पण कुणी ह्या मुद्द्याकडे तितकं गांभीर्याने लक्ष दिलं नाही. उलट ह्याचा इश्यू करून स्वतःची राजकीय पोळी भाजली सर्वांनी. आजही तुम्ही बघितलं असेल तर म्हणजे आता तुम्ही ह्याचा विचार त्या ह्याच्यात 80 साली त्यांनी ओळखून अण्णासाहेब पाटलांनी ओळखून हा मुद्दा पुढे उपस्थित केला. आज असं आहे
की जसं ताडगे साहेब म्हटलं की शैक्षणिक दृष्ट्या, तर मी शिक्षण क्षेत्रात काम करतो. शिक्षण क्षेत्रात अनेक जाती ज्या आहेत त्या जातींना जो फीचं स्ट्रक्चर आहे ते कुणाला 2,000 आहे, कुणाला 20 आहे, कुणाला 40,000 आहे. आणि त्यांचे वास्तविक बघितलं तर पालक IAS ऑफिसर, क्लास 1 ऑफिसर आहेत. 1-2 लाख रुपये आई वडिलाचा 4-5 लाख रुपये पगार घरात येतो. आणि तो मुलगा आरक्षणात शिकतो. त्याला 40% ऍडमिशन मिळते, 45% ऍडमिशन मिळते, पण मराठा समाजाच्या 90% वंचित राहावं लागतं. ही किती शोकांतिक आहे. ही दरी मिटवायला नको सरकारने, निश्चितपणे मिटवायला पाहिजे. पण ह्यांची राजकीय भवितव्य अवलंबून म्हणून ह्या गोष्टीला पेंडिंगमध्ये टाकतात, मराठा समाजाला कायम गृहीत धरतात. ही अत्यंत चुकीची बाब आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की फार वर्षापूर्वी, अनेक वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांनी विचारलं होतं की बाबा आरक्षण हवंय का मराठा समाजाला, तर मराठा समाज नाही म्हणून म्हटला होता. तर मराठा हे समाज नाही म्हटलं निश्चित असेल, कारण ह्या आरक्षणाची जी आयडियोलॉजी आली तीच मुळी राजश्री छत्रपती शाहू महाराजांकडून आलेली आहे. पुढं त्याचं संविधानात रूपांतर केलं बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यावेळेला मराठा समाजाचा हा एवढा थोर नेता दूरदृष्टीचा छत्रपती, या छत्रपती शाहू महाराजांनी हे पुढे जे आणलं ते सर्व समाजातल्या सर्व घटकांचं उच्चाटन करण्यासाठी आणलं, शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक. कारण नाही ही सगळी मालकी होती ती एका उच्चवर्णीय, उच्च आबरूच्या लोकांकडे होती, म्हणून ती मोडून काढण्यासाठी त्यांनी आणलं हे आरक्षण. पुढे हे जर संविधान झालं त्यावेळेला शाहू महाराजांचा किंवा तो विचार असा होता की आपल्यामुळे हे सगळे आले तर आपल्याला आपण नको. पण काळ जसा बदलत गेला, मागण्या बदलत गेल्या, तर ह्या लोकांना जे राज्यकर्त्यांनी जे भांडवलशाही केली याची आरक्षणाच्या विषयाची, आरक्षण कुठेही बाबासाहेबांनी असं लिहिलं नाही की 10 वर्ष द्या, 50 वर्ष द्या, ह्याला कुठेतरी काळ मर्यादा पाहिजे होती. पण आपल्या राज्यकर्त्यांनी ह्याचं भांडवल केलं, एक वोट बँक तयार केली प्रत्येक कास्टिझमची. आणि एकीकडे म्हणायचं की जाती भेद मिटवा आणि दुसरीकडे जातीनिहाय यांनी हे वर्गीकरण केलं याचं. ही शोकांतिक आहे. आता परवा दिवशी सुद्धा भुजबळ साहेबांनी छत्रपती संभाजीराजांना एक उद्देशून एक वाक्य बोलले की तुम्ही छत्रपती आहात, तुम्ही या सगळ्या समाजाचं नेतृत्व करतात. और निश्चित त्यांचं समाजाचं नेतृत्व करतायत, पण त्यांचा जो समाज आहे मेन, ज्या जातीत त्यांनी जन्म घेतला मराठा, ती जर वंचित राहिली असं त्यांनी आवाज उठू नये का? आणि भुजबळ साहेब हे कोण सांगणार? भुजबळ साहेब आज तुम्ही संविधानिक पदावर आहात, तुम्ही 12 कोटी 13 कोटी महाराष्ट्र जनतेचं नेतृत्व करतात, तुम्हाला हा राईट नाही बोलायचा. तुम्ही जे भाषणात बोलता काही कुणाची 7-12 आहे, तुमचा 7-12 आहे का स्वतःचा? नाही. तुम्ही सगळ्या समाजाचं नेतृत्व करतात. तुम्हाला जर तुमच्या समाजाचं करा, नक्की करा, आम्हाला त्याबद्दल काही वाद नाही. पण ते समाज नेतृत्व करताना तुमचं मंत्रीपद सोडा, आमदारकी सोडा, की आमदारकी राहू द्या, तुम्ही त्याचं नेतृत्व करा. मला एक सांगा सर की तुम्ही बोलणारच होता म्हणून मी तुमच्याकडे आलो की अनेक पब्लिकला असं वाटतं की जी नेते मंडळी काम करत नाही ना, म्हणजे नुसतं आश्वासन देतात किंवा तुमच्या अर्जाला केराची टोपली दाखवली जाते मंत्रालयात म्हणा, विधान भवनात म्हणा, कुठे तुम्ही जाल तिथे, आणि नुसतं जेव्हा इलेक्शनचा टाइम असेल तेव्हा तुम्हाला भेटायला येतात. काही लोकांना 75 ते 85% लोकांना वाटते जवळजवळ की गावबंदी केली नेत्यांना फार सुंदर केलं. म्हणजे आधी असं झालं, लोक आता असं तुमच्या समाजाचं कौतुक करतात लोक की तुम्ही असं केलं नेत्यांना की बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. तर आता लोक पण हे करायला लागली सोसायटीमध्ये की आता आम्ही जसं गावामध्ये बंदी केली तशी शहरामध्ये आता आमच्या सोसायटीमध्ये पण येऊ नका, त्या सोसायटीमध्ये पण बंदी नेत्यांना. आता जरांगे पाटलांनी जो काय हा निर्णय घेतला ना गावबंदीचा, काय होतं, प्रत्येकाला प्रत्येकाची योग्य जागा दाखवणं योग्य असतं. त्यामुळे पुढारपण कुठे येतं, गावापासून सुरुवात होती. मग गावामध्ये जर का एखाद्या नेत्याला बंदी केली, गावातून सरपंच होतो, जिल्हा परिषद सदस्य, आमदार होतो, आणि बहुतांश आमदार हे मराठा समाजाचे, त्यांना जर का तुमच्याच गावामध्ये येण्याला बंदी केली, तुमच्याच गावामध्ये तुमच्या गावच्या कुलदैवताला येण्याची बंदी केली दर्शनाला, मग त्यांना त्यांची लायकी कळली की आपण समाजासाठी आजपर्यंत सत्तेत राहून काय केलं. तसा आमचा मराठा समाज हा क्षत्रिय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लढाया करायचा मराठा समाज, शेती पिकवायचा मराठा समाज, लढाईच्या टायमाला तलवारी हातात, इतर वेळी नांगर खांद्यावरती असायचा. त्याच्यामुळं मराठा समाज हा त्यावेळेस सदन राहिला. पण तुम्ही मगाशी जे म्हणला की बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळेस मराठा समाज त्यावेळेस सदन होत, एक मोठ्या भावाची भूमिका ह्या त्यावेळेस मराठा समाज बजावत होता की आपलं पोट भरलेलं आहे ना, मग आपलं पोट भरून दुसऱ्यांचा जो उपाशी आहे, म्हणजे मोठ्या मनाने त्यांनी उदार अंतकरणाने सांगितलं की दुसरा जो उपाशी आहे त्याचं पोट भरलं पाहिजे. या उद्देशाने त्यांनी जी महाराजांची शिकवण आहे त्यांनी कंटिन्यू केली. महाराजांच्या शिकवणीवरतीच मराठा समाज आजपर्यंत जगत आलेला आहे. मला एक सांगा की लोक ही विचारतायत की आता मराठी क्रांती मोर्चाचे, हा प्रश्न माझा सगळ्यांना आहे, जो कोणी उत्तर देत असेल की मराठा क्रांती मोर्चा जे आहे ते आता संघटना स्थापित झालेली, पण लोकांचं असं म्हणणं आहे की जर यात असे जरांगे पाटलांसारखे जर नेते असतील काम करणारे
तर तुम्ही एक राजकीय पक्ष का नाही स्थापन करत आहात असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यातनं मराठी समाजाकरता नेते का नाही हे करत आहेत? मी यांच्याशी बोलून तुमच्याकडे येतो. सांगा सर. मराठा क्रांती मोर्चा जो आहे तो स्थापनाच असा झालेला आहे की सर्व संघटनांचे पदाधिकारी मिळून, इतर पक्ष, मराठा समाजातील काही नेते मिळून, सर्वांनी मिळून कुठल्याही पक्षाचं नाव न घेता, कुठल्याही संघटनेचं नाव न घेता मराठा समाजामध्ये तिथे नेते तयार होतात. म्हणून मराठा क्रांती मोर्चाची स्थापना झालेली आहे, सर्वांनी एकत्र येऊन केलेली आहे. येस सर. कुठलाही पक्ष हा एखाद्या समाजावरती चालत नाही. येस सर. समाजावरती जर का चालला की त्याचा मग तो पक्ष चालवणारा, त्याचा मुलगा, त्याचा पुतण्या, त्याचा नातू, ते सगळं ही फळी तयार होती. बरोबर. त्यामुळं मराठा हा विखुरलेला आहे, सगळ्या पक्षामध्ये विखुरलेला आहे. आणि आता जरांगे पाटलांचं जे काय आहे नेतृत्व, हे सर्व सामान्यातले आहे की कुटकुरी पाठी कुठेही हात बरबटलेले नाही, नाही. पण सर असं आहे, लोकांचं म्हणणं असं की जसं माननीय छत्रपती संभाजी महाराजांनी जसा पक्ष काढला, तर स्वराज्य एक बाबा की आमच्याकडे हे प्रश्न उचलले जातील, तसंच लोकांचं एक म्हणणं आहे की जर एवढे चांगले नेते आहेत या पक्षामध्ये, तर त्याच्यातलेच नेते उभं राहून का नाही पुढे येतात प्रश्न हे करण्याकरता. आणि लोकांची इच्छा आहे की एक पक्ष स्थापन काय व्हावं. होतंय, जरांगे पाटलांनी जो आता किंवा इतर मराठा संघटना ज्या आजपर्यंत कार्यरत झाल्यात, त्या मराठ्यांच्या भावना मांडण्यासाठी किंवा त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचं प्रकट कुठेतरी व्हाव्यात म्हणून ते उभे राहिलेले. ह्याचं पक्षात रूपांतर होऊ नये. संघटना म्हणून जेवढी प्रबळ असती संघटना, तेवढी पक्ष म्हणून होऊ शकत नाही, कारण त्याला राजकारणाचं त्याला वलय लागतं. त्याला आणि राजकारणात गेल्यानंतर मला सगळ्यांच्या एकमेकाच्या दोऱ्या ठेवून एकमेकाच्या कटपुतलीसारखं वावरायला लागतं. आज आम्ही ताट मानेने आहोत जरांगे पाटलांच्या हिशोबात. आज तुम्ही एक विशेष महत्वाचं घ्या, जरांगे पाटलासारखा एक सामान्य वर्गातला, सामान्य कुटुंबातला माणूस आला, पण जेवढ्या संघटना आजपर्यंत 5-50 ज्या तयार झाल्या मराठ्यांच्या, ह्या सगळ्या एक रूपाने तिथं आहेत पाठिंबा द्यायला त्यांच्याबरोबर. ही एकजूट जी दिसली ना, ती जरांगे पाटला दिसली, ती कायम स्वरूपी तशी राहील. त्याला पक्षाचं कुठले कोण जण असू नये. काही नेत्यांना ना मला एक सांगायचं ऑन स्क्रीन, काही लोकांना वाटतं ना की सामान्य माणूस, नेत्यांना काही त्यांच्या कारमध्ये बसतात ना, 6 करोड की गाडी, 8 करोड की गाडीमध्ये बसतात बघा, वॉम करत जातात रस्त्यावरून. त्यांना वाटतं सामान्य माणूस हा फक्त हात हलवण्याकरताय, कार्यकर्ता फक्त हात हलवण्याकरताय. काय करणार? जरांगे पाटील हे उत्तम उदाहरण आहे. सामान्य माणूस काय करू शकतो हे जरांगे पाटलाच्या रूपात दिसले. आणि सामान्य माणसे जर हटली तर तो काय करू शकतो? आता सगळ्यांची फाटली. तुम्ही कमी नका लेखू त्याला. तो टाळ्या वाजवायला सभेत येतो, तो प्रेमा खातीर येतो. कार्यकर्ता म्हणून स्वागत करण्याकरता येतो, तो प्रेमा खातीर येतो. जसं प्रेम संपलं तर मग तुम्हाला कुत्रं पण नाही विचारणार. काय सांगायचं? काय माहिती का, आपण जर का उदाहरण घेतलं पक्ष संघटने भाव, येस शिवसेना ही संघटना होती. शिवसेनेच्या आवाजाला, वाघाच्या आवाजाला पाकिस्तानही घाबरत होता. येस आज शिवसेना पक्षात रूपांतर झालं, येस त्यामध्ये स्वार्थ आला. म्हणून मला जरांगे पाटलांची जी आहे आता व्यक्तीने चळवळ उभी केली, येस. आणि चळवळ ही टिकू शकते. पक्षामध्ये स्वार्थ येतो, चळवळीमध्ये कधीही स्वार्थ येत नाही. काय सांगणार तुम्ही? नक्कीच आहे. आता कसं आहे, सर्वसामान्य माणूस येस, म्हणजे जरांगे पाटील यांनी जो प्रामाणिकपणा किंवा ताकद दाखवली त्यांनी सामान्य किंवा माणसाची. त्या चळवळीची जी काही निष्ठा आहे किंवा त्याच्या मागचं जे काही कष्ट आहेत, ते स्वतः त्यांनी उपोषण केलेलं आहे ना, आमरण उपोषण हे Yes, 2 वेळा yes, केलं. yes. आणि स्वतःला त्यांनी झोकून घेतलेलं आहे. म्हणजे असं नाही की शिवाजी महाराज कसे होते की स्वतः लढायला जात होते, तसं हे स्वतः नेतृत्व करतात, तर स्वतः उपोषणाला बसलेत. हे त्यांचा अतिशय महत्वाचा जो गुण आहे. आणि त्याच्या गुणावरती आणि दुसरी गोष्ट काय झालं की जे लाठीचार्ज झाला त्या ठिकाणी, चुकीच्या पद्धतीने, अमानुष पद्धतीने जो लाठीचार्ज झाला, त्याच्यामुळं अन्याय झाल्याची जी भावना आहे ती समाजावर आणखीन जास्त. ती जी ऑर्डर ती आताच्या सरकारकडून दिली गेली असं म्हणतात की बाबा नाही, असं आहे की हे बघा, हा प्रशासनाचा विषय आहे. याच्यामध्ये कोण कुणाला ऑर्डर दिली, काय असतं हे लेखी कोणी देत नसतं. म्हणजे असं लोक म्हणतात. नाही, बरोबर आहे ना, लेखी कोणी देत नसतं आणि तोंडी हे पुराव्याला येत नसतं. बरोबर. मग त्याच्यामुळं तुमची आमची जी काही धारणा आहे, लोकांची जी धारणा आहे ती तशीच आहे की याला कुणीतरी पाठीराखा आहे, त्याच्यामुळेच ते झालेलं आहे. चालेल. काय सांगायचं? या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांनी याची नोंद घ्यायला पाहिजे की का मराठा क्रांती मोर्चाची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांचं अपयश हेच या मराठा क्रांती मोर्चाच्या स्थापनेचं मूळ रहस्य आहे. कारण कुठल्याही पक्षाने आरक्षणासाठी कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे कुठल्याही पक्षाच्या नेतृत्वाखाली जाऊन मराठ्यांना आरक्षण मिळेल किंवा मराठ्यांचे मागण्या मान्य होतील असं कोणालाही वाटलं नाही, म्हणून मराठा क्रांती मोर्चाची स्थापना झाली. ब्रेकवर जायच्या आधी फक्त मी एक प्रश्न विचारतो. हा प्रश्न सगळ्यांना आहे, कृपया लक्ष द्या.
की आता सध्या सुरू असं झालंय, काही बिल्डर मंडळी आहेत, जात आडनाव बघून फ्लॅट दिला जातो. काय सांगाल? आता हा प्रश्न खरं मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा आरक्षणापेक्षाही खूप वेगळा प्रश्न आहे. आणि बघायला गेलं तर जात बघून फ्लॅट दिले जातात किंवा बिल्डर या पद्धतीने आता काम करतात, तर तशी स्थिती सगळीकडे आहे असं मला वाटत नाहीये. जिथे जिथे ती कम्युनिटी जास्त प्रमाणात आहे तिथे तिथे ती लोक ते फ्लॅट धारक त्या पद्धतीने घेतात. येस सर. या ठिकाणी जी पद्धत या ठिकाणी बिल्डर लोकांनी अवलंबली ती देशाच्या एकात्मतेसाठी पूर्णपणे धोकादायक आहे. म्हणजे गणपतीचं मंदिर बांधा किंवा जैन मंदिर बांधा, किंवा आता ते निघालंय की मंदिर दाखवून फ्लॅट विका. आता ती पद्धत सगळीकडे निघाली. हे चुकीची गोष्ट आहे. मंदिर मस्जिद हे सर्व या देशाने स्वीकारलेले, ही लोकशाही आहे. या देशामध्ये सर्व धर्म समभाव म्हणून या घटनेमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे कुठलंही मंदिर बांधून नाही तर मस्जिद बांधून या ठिकाणी कोणी फ्लॅट विक्री करणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि याच्याबद्दल सरकारने गंभीर दखल घ्यायला पाहिजे. काय सांगायचं? याबाबत तुम्ही जे आता म्हटलात येस सर. की मंदिर देवाबद्दल कोणालाही असता नाही, पण तो एक सिंबल झालाय की हे मंदिर म्हणजे या कम्युनिटीचं वास्तव ह्या संपूर्ण एरियातील कम्युनिटी दाखवली गेली. वास्तविक तुम्ही हे बघितलं तर हे फार उशिरा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेली गोष्ट आहे असं मला मी म्हणतो. तुम्ही जर 30 वर्षापूर्वीपासूनच्या जर मतदार याद्या काढल्या कॉर्पोरेशन पासूनच्या पुणे सिटीतल्या आणि त्याच्यानंतर आजच्या जर काढल्या तुम्ही, तर तुम्हाला 50% जो तिथला वर्ग होता तो बाहेर गेलाय आणि त्यांना अत्यंत व्यवस्थित शिस्तबद्धरित्या बाहेर काढलेलं आहे बहुजन समाजाला. आणि काही समाजाने स्वतःची मक्तेदारी तिथं केलेली आहे. म्हणजे स्वतःची दुकानं, घरं, वरती राहायला खाली दुकानं, येणं जाणं सगळं फुकट आणि बाकीच्यांना पैशाचं आमिष दाखवून त्यांनी बाहेर काढलेलं आहे. ही अत्यंत शिस्तबद्ध, हे अत्यंत घातक आहे. आणि हे त्याच्यापेक्षा शोकांतिका अशी आहे की जे नेतृत्व करतात कॉर्पोरेशन पासून ते खासदारांपर्यंत, हे कुणाच्या लक्षात आलं नाही किंवा हे लक्षात येऊन सुद्धा ही लोक समाजाचा वापर स्वतः मतांसाठी करतात आणि स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी हे सगळं करता येते. आता मंडळी तुम्हाला माहित नसेल, मी सगळ्यांना सांगतो, कोळी समाजाने एक डिसिजन घेतला आता कोकणामध्ये सगळ्या, की आता कोकणातल्या ज्या जमिनी आहेत त्या महाराष्ट्रातल्याच माणसाला द्यायच्या, बाहेरच्या माणसाला द्यायच्या नाही. हे आत्ता सगळ्या गावखेड्यामध्ये कोकणात ही जनजागृती झालेली आहे आत्ता सध्या. हां, काय सांगणार तसं? आत्ता मी जिथं राहतो येस. पुणे शहरातला मध्यवर्ती भाग, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, भांड्याळी या भागामध्ये बघितला तर सगळा मराठा समाज हा धनकवडीमध्ये गेलेला आहे. कारण इथल्या एक पहिलं कसं होतं, आम्ही ज्यावेळेस आलो 40 वर्षापूर्वी आले, आमच्या आजोबा आले 8x8च्या खोलीत आली. मग बिल्डर कोण? मारवाडी. खाली करणारा मराठा, मालक मराठा मालकाला धमकावून हे करून आपलीच लोकांनी खाली करून घ्यायचं. आणि व्यापारी परमार हा सुभाषनगरमध्ये जर का गेला, तुम्ही हा प्रश्न जो विचारला हा उचित आहे. याच्यावरती काही लोक सुभाषनगरमध्ये कोर्टातही गेली. परमारांनी सांगितलं होतं की बाबा इथं आमच्या समाजा व्यतिरिक्त कोणालाही आम्ही फ्लॅट देणार नाही. सुभाषनगरमध्ये व्यक्तीच्या, की जी सुभाषनगर पहिली ब्राह्मण गल्ली म्हणून ओळखली जायची शुक्रवार पेठेतली. का देत नव्हते? का तर म्हणले तुम्ही सुकट खाता, बोंबील खाता, त्याचा वास आमच्या घरामध्ये येतो, हे त्यांनी त्यावेळेस कारण द्यायचे ते बिल्डर. पण परदेशी म्हणून एक मॅडम आहे, त्या कोर्टामध्ये गेल्यानंतर थोडासा त्याला वचक आला आणि त्याच्यामुळे ते प्रकरण थांबलं. आणि हे थांबलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर काढायचं की बाहेर व्हा. घरातून बाहेर आम्हाला सहन होत हीच नाही. परिस्थिती आहे. म्हणजे पैसा मराठा नेत्यांचा, वाडे जमिनी मराठ्यांच्या, जे पैसे गुंतवणार एका ठराविक समाजाकडं, तो समाज इथं रिकामी ती जागा होत नसेल तर तो समाज मराठ्यांच्याच लोकांना वापरून त्यांना घरातनं बेदखल करणार आणि स्वतःचं अस्तित्व तिथं प्रस्थापित करतात. हे अत्यंत शोकांतिक आहे. ह्याच्याकडे जर नेते मंडळींनी लक्ष नाही दिलं तर पुढचा इश्यू, या आरक्षणानंतरचा इश्यू मराठा समाजाच्या सगळ्या संघटनांना हाच घ्यावा लागेल की प्रत्येक ठिकाणी इथं आपल्या ज्या जमिनी द्यायच्या येताना आपली निम्मी लोकसंख्या असली पाहिजे. असं करावं लागेल आपल्याला. मंडळी, किती शोकांतिक आहे बघा. महाराष्ट्र हा बघायला गेलं तर मराठी लोक आहेत इथे आणि त्यांनाच त्यांच्या घरातनं गोड बोलून किंवा पैसे देऊन, पैशाचा आमिष दाखवून बाहेर काढलं जातं असं म्हणतायत ते. आणि आरक्षणानंतर हा मुद्दा आपण घेतला जाईल की बाबा आम्ही का बाहेर निघायचं, आमच्या घरातनं, आमच्या एरियातनं आम्ही का बाहेर निघायचं, कारण काय? बरं, आणि याच्यावर गंमत अशी आहे की याच्यावर अनेक मराठी राजकीय पक्ष आहेत, संघटना आहेत, त्या चिडीचूप का, त्या का नाही काय बोलत आहेत.
काही सेटिंग आहे, काही सेटलमेंट आहे, प्रकार काय? असं जर व्हायला लागलं तर महाराष्ट्रातनं मराठी माणूस असा गायब होईल की मागमूस सुद्धा लागणार नाही. जसं कोकणी माणसांनी डिसिजन घेतलं कोकणामध्ये की आम्ही आमच्या जमिनी बाहेरच्या कुठल्याही माणसाला देणार नाही. तर आता तुमची घरं सोडा, तुमची गणपती मंडळ सुद्धा काही समाज हातात घ्यायला लागलेत. ही जी आर्थिक त्यांच्याकडे घडी आहे, ह्या आर्थिक घडीच्या अंडर खाली आपली मंडळ सुद्धा त्यांच्या ताब्यात जायला लागली. ही अत्यंत पुढची मोठी शोकांतिका आहे. माझं नाव लावा. काय माझं नाव नाही, मी तुम्हाला देतो सगळं, हम्म, तुम्हाला सगळं, फक्त मला ह्या पदावर नेमान, तुम्ही माझ्या हाताखाली राहा. बस. आणि शोकांतिका म्हणजे नावाजलेले मंडळ चालवणारी लोक त्यांच्या हस्तक होत आहेत, ही शोकांतिका आहे. मंडळी, मग माझं मत आहे की तुम्ही परत ह्या स्वतःच्या समाजाचं नाव सांगून भूषण नाही सांगायचं जर तुम्ही दुसऱ्या हाताखाली राबणार असाल तर. हे अत्यंत पुढचा काळ इतका बेकार असणार आहे की हे जर सगळी मंडळ अशी यांच्या हातात गेली तर आपला संपलं समाज सगळं. म्हणून सांगायच्या नावाचे राहणार नाही. येतो तुमच्याकडे सर. मंडळामध्ये ना सर एक सांगूशी वाटेल मला की ट्रस्ट स्थापन होतात. ट्रस्टला बाप्पाकडे बघून किंवा या गोष्टींकडे बघून देणगी येते. तुम्हाला लोकांना माहीत नसेल तर मी सांगतो. लोक प्रेमाने ती देणगी देतात. 101 रुपये, 500 रुपये, 1001, कोणी 1,00,000 देतं मोठ्या मनाने. श्रद्धेचा भाव आहे. ते पेमेंट नंतर जातं कुठे हे कोणीच विचारत नाही. विचार करा. पण ते देण्याच्या ऐवजी तुम्ही गणेश उत्सवाच्या वेळेला, नवरात्र उत्सवाच्या वेळेला रस्त्यावरच्या गरीबाला जर ब्लँकेट दिलं, त्याचा 1 वर्षाचा किराणा भरला, तर बाप्पाला ते तेवढंच आवडेल, देवीलाही तेवढंच ते आवडेल. बाकी तुमची इच्छा. काय सांगाल सर? या ठिकाणी कोकणी बांधवांनी, कोळी बांधवांनी जो निर्णय घेतला, 97 साली स्वतः मी ही मुवमेंट केली लांजामध्ये, कोकणामध्ये, की काही झालं तरी आपल्या भाऊकीला सोडून कोणाला जागा विकू नका. हे 97 साली मी कोकणामध्ये लांजा या परत तालुक्यामध्ये सुरू झाली आता ती सुरू झाली. मी 97 साली ती सुरू केली. क्या बात आहे. मंडळी, तर तुम्ही बघता तुमचा लाडका सुपरहिट कार्यक्रमाचं नाव आहे ए पप्या लाडा हाक मारायची. मग तो बोलत नाही, डायरेक्ट नडतो. आजचा विषय आपण बोलतोय मराठी आरक्षण, मराठी माणसाचं आरक्षण आणि काय काय प्रॉब्लेम होत आहेत. सगळं जे आहे मराठा अस्तित्व कसं टिकवायचं हा प्रयत्न आता चाललेला आहे. मराठा समाज एकत्र येतोय आणि मला असं वाटतंय की जर सामान्य माणूस उभा राहू शकतो, एवढी ताकद गोळा करू शकतो, तर आता नेत्यांची डिमांड संपली, आता जमा झाली. खरंच सांगतो. कारण काय असतं माहिती का, तुम्ही काय करता, मामा करत जाताना तुमच्या काळा काचा बंद करता आणि तुम्हाला आपला सामान्य कार्यकर्ता दिसत नाही, सामान्य माणूस दिसत नाही, त्याची अडचण दिसत नाही. अपनी सेटलमेंट हो गई, बात खतम. असं असलं तर लवकरच सामान्य माणसातले नेते उभे राहतील आणि विधान भवनात जे चेहरे आहेत ना लवकर चेंज होतील. हा, पण ते मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांना नक्की आवडेल. टॉमना समजा, आता माझी सवय थोबाडत असं घेऊन जन्माला आलोय, करणार काय? या ब्रेक घेऊन या. ए पप्या सुपर हिट